आहेत, काँग्रेसचे उमेदवार आहेत ते आघाडीवर आहेत। देशमुख कुटुंबाने चांगला जोर काळगेंसाठी लावलेला होता आणि आता सध्या ते 458 मतांनी आघाडीवर आहेत। मात्र सुधाकर शृंगारे जे विद्यमान खासदार आहेत ते पिछाडीवर आहेत। एक महत्त्वाची घडामोड गडचिरोलीतनं आपण पाहिली आणि लातूरमध्ये सुद्धा मवियासाठी काँग्रेससाठी ही चांगली घडामोड आहे की तिथले काळगे जे उमेदवार आहेत काँग्रेसचे। आणखी एक महत्त्वाची घडामोड आहे चंद्रपूरमध्ये प्रतिभा धानोरकरांना 1 लाखांची आघाडी आहे। सुधीर मुनगंटीवार मंत्री भाजपचे ज्येष्ठ नेते जे पिछाडीवर आहेत। खरं तर या संपूर्ण प्रचाराच्या काळात सुधीर मुनगंटीवार आणि प्रतिभा धानोरकर यांच्याकडनं आरोप प्रत्यारोप झालेले होते आणि अगदी वैयक्तिक टीका सुद्धा अनेक पातळीवर झालेली होती। मात्र सुधीर मुनगंटीवार तिथे पिछाडीवर आहेत आणि प्रतिभा धानोरकर यांना 1 लाखांची आघाडी तिथे मिळालेली आहे। ही एकमेव सीट होती चंद्रपूरची काँग्रेसची बाळू धानोरकर यांची। त्यांचं निधन झालेलं होतं। त्यांच्या पत्नी प्रतिभा धानोरकर ज्या आमदार आहेत त्या इथून उभ्या होत्या। 1 लाखांची आघाडी त्यांनी या ठिकाणी घेतलेली आहे। भाजपसाठी ही महत्त्वाची घडामोड म्हणता येईल। भाजपचे राम सातपुते 1903 मतांनी आघाडीवर आहेत। प्रणिती शिंदेची पिछेहाट झाली आहे। काँग्रेसच्या उमेदवार आहेत प्रणिती शिंदे, राम सातपुते यांनी आत्ता तिकडे आघाडी घेतलेली आहे। पण कोल्हापूरच्या जनतेने दाखवून दिलेले की छत्रपती घराण्यावर आमचा किती विश्वास आहे आणि या विश्वासाच्या माध्यमातून सगळ्या तालुक्यातल्या लोकांनी इतकं भरघोस मतदान शाहू महाराजांनी दिले। ही नुसती 7वी फेरी आहे जिथं आपण 50,000 मतांनी पुढे आलेले। अजून जल्लोष खऱ्या सुरू संपल्या की छत्रपती शाहू महाराजांचा खरा जल्लोष सुरू होईल। मी परत एकदा कोल्हापूरच्या जनतेच्या मनापासून आभार व्यक्त करतो की त्या